तर मित्रांनो, आज आपला टॉपिक असणार आहे आयुष्यमान कार्ड संबंधित। तर हेल्थ कार्ड, तर आयुष्यमान हेल्थ कार्ड कसं काढायचं, तर आपण कोणत्या दवाखान्यात त्याला यूज करू शकतो आणि कोणकोणत्या दवाखान्यामध्ये त्याला आपण दाखवू शकतो, यूज करू शकतो आणि कोणत्या कोणत्या रोगांसाठी आपण त्या आयुष्यमान हेल्थ कार्डचा यूज करू शकतो मित्रांनो। तर 2025 मध्ये याची वेबसाईट बदलली का किंवा तेच वेबसाईट राहणार आहे, तर न्यू अपडेट आयुष्यमान कार्ड वेबसाईटमध्ये झालेला आहे मित्रांनो। तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। तर तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून घर बसल्या आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। तर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोमला उघडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे NHA आणि इंटर करायचं आहे। तर बघू शकता तुम्ही नॅशनल हेल्थ, तर इथे वेबसाईट आलेली आहे नॅशनल हेल्थची। तर ह्या फर्स्ट वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही। तर या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला इथे बघू शकता, इथे कॉर्नरमध्ये AM, तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। हे कॉर्नरमध्ये दाखवले आहे मित्रांनो, तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर इथे तुम्हाला मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन होऊन जायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला मोड इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर बघू शकता तुम्ही जो इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे मित्रांनो, त्यावर एक OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे। तर तुम्हाला इथे OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। तर OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर स्कीम, तर बघू शकता इथे तुम्हाला भरपूरसे ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर आयुष्यमान CAPF, तर त्यानंतर इथे भरपूरसे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळणार आहे। तर इथे नवीन ऑप्शन आलेले आहे, जसं आयुष्यमान CAPF, तर भरपूरसे ऑप्शन इथे नवीन आहे मित्रांनो। तर आपल्याला PMJAY यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेट, तुम्हाला इथे तुमचे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर सब स्कीम, तर बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पण तुम्हाला भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे, आशा, तर AWW, तर AWH, तर भरपूरसे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तर आपल्याला इथे मित्रांनो PMAJY यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो। तुमची जे कुठली डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सर्च बाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन पाहायला मिळणार आहे। एक ऑप्शन तुम्हाला फॅमिली ID, तर फॅमिली ID म्हणजे मित्रांनो राशन कार्ड नंबर इथे तुम्ही टाकू शकता। त्यानंतर बघू शकता आधार कार्ड, त्यानंतर PMAJY ID। जर तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड ऑलरेडी बनलेलं असेल तर आयुष्यमान कार्डवरती जे त्यांची ID असते, ID नंबर, ते सुद्धा तुम्ही त्याचा वापर करून इथे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर सोप्या आणि सिंपल पद्धत आपण बघणार आहोत। तर आधार कार्ड या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आधार कार्ड या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर इथे आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो आधार कार्ड टाकून झाल्यानंतर इथे सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला भरपूरसे इथे तुमच्या फॅमिलीमधले तुम्हाला आयुष्यमान कार्ड पाहायला मिळणार आहे। जसे आमच्या फॅमिलीमध्ये मित्रांनो 3 इथे कार्ड दाखवत आहे, तर इथे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे। अदरवाईज इथे तुम्हाला KYCचा सुद्धा ऑप्शन येऊ शकतो मित्रांनो। तुमची KYC नसेल झाली तर इथे तुम्हाला KYCचा ऑप्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही इथे KYCच्या ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर बघू शकता इथे भरपूरसे ऑप्शन तुमच्यासमोर आलेले आहे मित्रांनो। तर सपोज तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर मी एक तुम्हाला डाउनलोड करायची पद्धत सांगतोय मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे। तर बघा
अप्रूव्हच्या समोर तुम्हाला एक ऑप्शन ॲरो असा दाखवत आहे मित्रांनो, त्यावरती असा कर्सर थांबवल्यानंतर डाउनलोड कार्ड असं तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो, तुम्ही लाईव्ह बघू शकता। तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे आधारचे 4 डिजिट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्हाला व्हेरीफाय यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला असा पॉपअप पाहायला मिळणार आहे। तर इथे तुम्हाला यस आय विश यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर असं तुम्हाला अलावचा ऑप्शन पाहायला मिळणार आहे, ओपन होणार आहे। तर तुम्ही बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर अलावचा ऑप्शन तुमच्यासमोर असा इनेबल होत आहे मित्रांनो। तर यावरती तुम्हाला अलाववरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल आणि जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावर एक OTP येईल। तर ते दोन्ही OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे मित्रांनो। तर दोन्ही OTP टाकून झाल्यानंतर असं त्याच्यावर तुम्हाला टिक अशी पाहायला मिळणार आहे, ग्रीनमध्ये इथे दाखवत आहे मित्रांनो। तर ऑथेंटिकेट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे लोडिंग होत आहे मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो इथे भरपूरसे ऑप्शन पाहायला मिळणार आहे। तर बघू शकता तुम्ही इथे 3 आयुष्मान कार्ड इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला। तर तुम्हाला जे कुठलं तुमचं आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचं असेल मित्रांनो तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता असे तुम्हाला इथे टिक लावून घ्यायची आहे। टिक लावल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सिलेक्ट केल्यावरच इथे तुम्हाला ऑप्शन खुलणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला इथे सिलेक्ट करणे गरजेचे आहे। तर बघू शकता सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव पाहायला मिळणार आहे, ज्याचे कुठलं तुम्ही इथे सिलेक्ट केलं असेल त्याचं तुम्हाला इथे नाव पाहायला मिळणार आहे। इथे तुम्हाला 3 ऑप्शन डाउनलोड करण्याची इथे दिलेले आहे मित्रांनो। एक आधार OTP, सेकंड इथे फिंगरप्रिंट, त्यानंतर आयरिसचा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे मित्रांनो। तर सिंपल आणि साधी ट्रिक आपण बघणार आहे। तर आपल्याला आधार OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर बघू शकता इथे आधार नंबर 4 डिजिट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तर व्हेरीफाय यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक टिक लावून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अलावचा ऑप्शन इथे इनेबल झालेला आहे मित्रांनो आणि अलाव यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे लोडिंग होत आहे। तर बघू शकता इथे तुम्हाला अजून 2 OTP येतील मित्रांनो। एक आधार OTP, तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो OTP आणि जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आधी त्याच्यावर एक OTP येईल। तर तुम्हाला इथे दोन्ही OTP फिलअप करून घ्यायचे आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर बघू शकता दोन्ही OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो इथे डाउनलोड यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे राईट साईड कॉर्नरमध्ये डाउनलोडचा ऑप्शन खुललेला आहे। दोन्ही OTP इंटर केल्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन तुमच्यासमोर खुलून जाणार मित्रांनो। तर डाउनलोड यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आयुष्मान कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला मी लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही इथे आयुष्मान कार्ड डाउनलोड झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता। 2025 मधला हा न्यू अपडेट आलेला आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर खूप चेंज हे त्या साईटमध्ये झालेले आहे थोडेफार। तर बाकी साईट जशी आधी होती तशीच राहणार आहे। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।